रामकृष्ण हरी. मी ॲडव्होकेट सदानंद सदाशिवराव देवे, संत एकनाथ मंदिर औरंगपुरा या विश्वस्तांचा अध्यक्ष. माझ्या बाजूला बसलेले आमचे सहसचिव श्री विष्णूजी जाधव. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की दरवर्षी आपल्या या भव्य मंदिरामध्ये नाथषष्ठी सोहळ्याचा आपण आयोजन करत असतो. हा नाथषष्ठी सोहळा दरवर्षी होळी पौर्णिमेच्या दिवशी प्रारंभ होत असतो. आपल्याकडे आणि पैठण या दोन्ही क्षेत्री हा सोहळा अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. आपल्या ह्या मंदिराला 450 ते 500 वर्षाची परंपरा लाभलेली आहे. नाथ महाराज जेव्हा त्यांच्या सद्गुरूंना भेटण्यासाठी शूलिभंजन पर्वत येथे जात असत, तेव्हा नाथ महाराजांचा मुक्काम या स्थळी कायम असे. त्यांचा मुक्काम असल्यामुळे आणि त्यांच्या स्पर्शाने पवित्र झालेली ही भूमी, त्यांनीच पूजलेले देव आज आपल्या मंदिरामध्ये पूजनासाठी आपण ठेवलेले आहेत. या सोहळ्याला 2 तारखेपासून जी सुरुवात झाली आहे ती 11 तारखेपर्यंत, म्हणजे काला ज्या दिवशी आपण करतो, दहीहंडीचा कार्यक्रम करतो, त्या दिवशीपर्यंत हा सोहळा चालत असतो. आतापर्यंत ह्या 3 ते 4 दिवसांमध्ये विविध कार्यक्रम, विविध कीर्तनकारांची सेवा ही आपल्या मंदिराला लाभली आहे. या पुढची ही जी सेवा आहे ही अखंड राहणार आहे आणि दिनांक 9 म्हणजे 9 मार्च रोजी हा फार महत्त्वाचा दिवस आपल्या ह्या मंदिराच्या दृष्टिकोनातनं आणि आमच्या सर्व भाविकांच्या दृष्टिकोनातनं असतो की त्या दिवशी नाथषष्ठीची पालखी मिरवणूक आपण ह्या मंदिरामधनं काढतो आणि संभाजीनगरच्या परंपरागत अशा ह्या जुन्या ज्याला म्हणू परिसर आहे, तेथून नगर प्रदक्षिणा आपण ह्याला म्हणूयात, तेथून आपण ही वाजत गाजत भव्य दिव्य अशी मिरवणूक, त्यामध्ये अनेक असे वारकरी, महिला मंडळांचं भजन, त्यानंतर ढोल ताशे पथक असा हा सगळा थाटबाट असतो. आणि त्या मिरवणुकीमध्ये नाथ महाराजांच्या पादुका, त्यानंतर आपल्या मंदिरामध्ये असलेल्या ज्या विष्णू पादुका आपण ज्याला म्हणतो त्या, आणि विष्णू रुक्माईची पुतणी मूर्ती अशी त्या पालखीमध्ये आपल्या बरोबर आपण वाजत गाजत मिरवून आणतो. त्यानंतर एक कार्यक्रम होतो, ज्यानंतर आपली महापूजा आपल्या मंदिरामध्ये होते त्याच दिवशी, आणि महाप्रसादाचा कार्यक्रम आपण त्यानंतर सर्व भक्तांसाठी इथे आयोजित केलेला असतो. भरपूर भक्त दिवसभर हा कार्यक्रम चालतो. संध्याकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत आपल्याकडनं हा महाप्रसाद वितरण आपल्या इकडे चालू असतं. शिवाय रोज वेगवेगळ्या भक्तांकडनं वारकऱ्यांना पंक्ती दिल्या जातात. या सर्व अतिशय उत्साहात आणि आनंदात ही सगळी मंडळी करत असतात. त्यानंतर 11 तारखेला हा जो शेवटचा आपला दिवस असतो, त्या दिवशी दुपारी 3 ते 5 या दरम्यान आपल्याकडे काल्याचं कीर्तन हे आयोजन केलेलं असतं. त्या दिवशी आपल्याकडे महाराज येतात, त्या दिवशी काल्याचं कीर्तन होतं. भव्य असा परिसर असतो. त्यानंतर सगळ्या वारकऱ्यांनी, भाविकांनी हा परिसर गजबजलेला असतो. आणि ह्या काल्याच्या कीर्तनानंतर दहीहंडीनुसार आपल्या ह्या कार्यक्रमाची सांगता होते. आणि त्यानंतर सर्वांच्या उत्साहाचा, सर्वांच्या आनंदाचा तो प्रसाद, ज्याला आपण काल्याचा प्रसाद आपण असं म्हणतो, त्या काल्याच्या प्रसादासाठी प्रचंड झुंबड असते. आम्ही गेल्या अनेक वर्षापासून ह्याचं नियोजन अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने करत आलो आहे, जेणेकरून सर्व भाविकांना अतिशय आनंदाने आणि सहजासहजी या प्रसाद मिळावा, या पद्धतीने आम्ही हे नियोजन करतो. या काल्याच्या प्रसादासाठी आमचे सर्व विश्वासांचे आम्ही सहकुटुंब, आमच्या पत्नी, या सर्व ह्या कार्यक्रमामध्ये अतिशय उत्साहाने समावेश झालेले असतात. आणि गेल्या अनेक वर्षापासून जे असतं की ही परंपरा आम्ही चालत ठेवलेली आहे. त्या दिवशी सर्व आम्ही काल्याच्या प्रसादासाठी सकाळपासून इथं उपस्थित असतो. काल्याचा प्रसाद ह्या सर्वांच्या हस्ते होतो. इतर महिला ज्या मंडळी आजूबाजूच्या जवळच्या आहेत, भजनी मंडळी आहेत, त्याही स्वतः उत्साहाने या काल्याच्या प्रसादासाठी आम्हाला सर्वांना सहकार्य करतं. आणि आपल्या या सर्व संभाजीनगरच्या सर्व भाविकांच्या मार्फत, नागरिकांमार्फत खूप सहकार्य आम्हाला लाभतं. आपले सर्व पत्रकार मित्रबंधू, त्या व्यतिरिक्त पोलीस जे आयुक्त आहेत, त्यांचाही आम्हाला खूप सहकार्य लाभतं. महानगरपालिका यांचे जे कर्मचारी आहेत, हेही आम्हाला अतिशय उत्साहाने आणि आनंदाने सहकार्य करतात. या सर्वांच्या सहकार्याने आपल्या ह्या छत्रपती संभाजीनगरामध्ये अनेक वर्षापासून चालू असलेला हा षष्ठी सोहळा अतिशय उत्साहात, आनंदात आपण साजरा करतो. मी आमच्या सर्व विश्वासांतर्फे, आपल्या सर्वांतर्फे सर्व भाविकांना, भक्तांना नाथषष्ठी सोहळ्याच्या शुभेच्छा देतो. आणि आपल्या सर्वांना विनंती करतो की उर्वरित दिवसांसाठी आणि मुख्यत्वे 9 आणि 11 तारखेसाठी आपण सर्व भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, उपस्थित व्हावे. जय हिंद. आणि काय हो, जय हरी. सर्व नागरिकांना आवाहन, मी संत एकनाथ महाराज मंदिर विश्वस्त म्हणून सर्व जनतेला आवाहन करतो की गेल्या 5-6 दिवसापासून आज षष्ठीचा उत्सव आपल्या ह्या
संभाजीनगरमध्ये संभाजी पेठमध्ये चालू आहे. तरी येणाऱ्या काळामध्ये जे आता कार्यक्रम आहेत, जे कीर्तन राहिलेले आहेत किंवा 9 तारखेचा आमचा पालखी सोहळा आहे आणि त्याच्यानंतर काल्याचं कीर्तन आणि काल्याचा महाप्रसाद होईल. तरी सर्व नागरिकांना आमच्या विश्वासातर्फे मी विनंती करतो, सगळ्यांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा आणि कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद द्यावा ही विनंती.